भातकुली पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती, पोलीस मित्र, पोलीस स्टेशन हद्दीतील प्रशिक्षित नागरिक व पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळाचे सदस्य यांची संयुक्त बैठक येथील महर्षी वाल्मिकी सभागृह येथे पोलीस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी घेण्यात आली। यावेळी या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्ल बोरखळे, भातकुली पंचायत समिती बीडीओ डॉक्टर ज्योत्स्ना भगत, वैद्यकीय अधिकारी राजू इंगोले, नगरपंचायत कर्मचारी गोपाल इंगळे, सहाय्यक अभियंता महावितरण भातकुली कृष्णा गाडेकर, नायब तहसीलदार भातकुली, पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। तसेच या बैठकीला पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी व शहरातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रफुल्ल बोरखळे, भातकुली पंचायत समिती बीडीओ तालुक्यातील नागरिकांना गणेशोत्सव विषयी मोलाचे मार्गदर्शन व आवाहन केले। अंतर्गत गणेशोत्सव साजरा होणार 2024 त्याकरिता पोलीस स्टेशन भातकुली येथील गणेश मंडळ, समाजातील प्रतिष्ठित लोक, तसेच शांतता समिती सदस्य आणि विविध विभागाचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना बोलवून त्यांची एकत्रित मीटिंग घेण्यात आली। त्यामध्ये सर्व गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक एकोपा ठेवून आणि जे काही शासकीय नियम आहेत त्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडावा याकरता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच एक गाव एक गणपती स्कीम राबवण्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन केले। गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी त्यांनी जे काही मिरवणुकीचा त्यांचा नियमित मार्ग त्यांना दिलेला आहे त्या मार्गानेच मिरवणूक काढावी, मिरवणूक वेळेत काढावी। तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि ज्या ठिकाणी विसर्जन करणार आहे त्या ठिकाणी निर्माल्य तसेच गणेश मूर्ती व्यवस्थित ज्या ठिकाणी विसर्जन करायचं त्याच ठिकाणी विसर्जन करावे। नदीपात्रामध्ये अनावश्यक कचरा टाकू नये याबद्दल त्यांना सूचना देण्यात आल्या। नमस्कार, मी विकास अधिकारी पंचायत समिती भातकुली डॉक्टर प्रफुल्ल बोरखळे आपल्या सर्वांना इथं आज आवाहन करतो की येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये आपल्या पंचायत समिती अंतर्गत ज्याही गावामध्ये गणेशोत्सव साजरे होत आहेत अशा ठिकाणी सर्व सार्वजनिक मंडळांनी विहित परवानग्या घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा। सुरक्षेच्या संबंधाने मग ती विद्युत सुरक्षा असो, महिलांची सुरक्षा असो, स्थानिक मुलांची असो आणि भाविकांची असो, या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेऊन सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, जेणेकरून आपला उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल। स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं जे काही आपल्याला आवाहन केलं जाईल किंवा सहकार्यासंबंधी आपल्याला कळवलं जाईल त्यासंबंधी सर्व आवश्यक ते सहकार्य त्यांना करावं। मिरवणूक, स्थापना या संबंधानं चांगल्या पद्धतीनं नियोजनपूर्वक कार्यक्रम करून आपला गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं साजरा होईल या संबंधानं सर्वांनी नियोजन करावं। येणाऱ्या गणेशोत्सवाला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा। AS न्यूज महाराष्ट्रकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खर्चान।